जय महाराष्ट्र मंडळी. रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. पण हे आंदोलन खरंच शेतकऱ्यांसाठी आहे का, की त्यामागे वेगळंच राजकारण दडलं आहे? कारण राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवरून अत्यंत बोचरी टीका केलेली आहे. ही लढाई शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड आहे, असा थेट आरोप विखे पाटलांनी केलेला आहे. एकीकडे रोहित पवार सरकारच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे सरकार 35,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा करत आहे. मग नेमकं सत्य काय आहे? रोहित पवारांचं आंदोलन योग्य आहे का, की विखे पाटील म्हणतात तसं हा फक्त राजकीय स्टंट आहे? इतकंच नाही तर विखे पाटलांनी याच पत्रकार परिषदेत इंडिया आघाडी, नीट घोटाळा, कोचिंग क्लासेस, अण्णा हजारे, मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणावर मोठी वक्तव्य केलेली आहेत. मग नेमकं काय म्हणाले विखे पाटील? रोहित पवारांच्या आंदोलनावर त्यांनी इतका जोरदार हल्ला का चढवला? आणि या सर्व घडामोडी मागचं राजकारण काय? आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध रोहित पवार या नव्या राजकीय संघर्षामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं. मंडळी, मुद्दा नंबर 1, रोहित पवारांचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांचा आरोप आहे की सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी शर्ती आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. या अटी हटवून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठीच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. मुद्दा क्रमांक 2, विखे पाटलांनी इतकी बोचरी टीका का केली? रोहित पवारांच्या आंदोलनाबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून रोहित पवार यांचं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ कर्जमाफीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो थेट राजकीय नेतृत्व आणि जनाधाराच्या संघर्षात बदलताना दिसत आहे. मुद्दा क्रमांक 3, सरकारची 35,000 कोटींची कर्जमाफी नेमकी काय आहे? विखे पाटील यांनी दावा केला आहे की महायुती सरकारने निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 35,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अंमलबजावणीत काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील, पण आंदोलनाच्या दबावामुळे हा निर्णय घेतलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुद्दा क्रमांक 4, हा संघर्ष शेतकऱ्यांचा की राजकारणाचा? राजकीय विश्लेषकांच्या मते या संघर्षात 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे राजकीय प्रतिमा. रोहित पवार स्वतःला शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर सरकार हा प्रश्न आधीच सोडवला असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. मुद्दा क्रमांक 5, इंडिया आघाडीवरही विखेंनी हल्ला चढवला. रोहित पवारांवर टीका करताना विखे पाटलांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. एनडीए मधील मतभेदांबाबत विरोध करत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की आधी विरोधकांनी स्वतःचं घर सांभाळावं. त्यांच्या पक्षातीलच अनेक लोक नाराज आहेत, त्यामुळे विरोधकांनी इतरांवर बोट दाखवण्याआधी स्वतःकडे पाहावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. आता मुद्दा क्रमांक 6, नीट घोटाळा आणि कोचिंग क्लासेसवर मोठं वक्तव्य केलेलं आहे. यावेळी विखे पाटलांनी नीट घोटाळ्यावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की आपण सुरुवातीपासूनच कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणण्याची मागणी करत होतो, मात्र त्यावेळी आपल्यावर टीका झाली. आज नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गरीब विद्यार्थ्यांचं शोषण करणाऱ्या कोचिंग माफियावर कारवाई होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 7, कोचिंग क्लासेससाठी नियमावली येणार. विखे पाटील यांनी स्पष्ट केलं की आता कोचिंग क्लासेसवर कठोर नियमावली आणणं आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात मोठा व्यवसाय निर्माण झाला आहे. लाखो रुपये फी आकारून विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आर्थिक ताण टाकला जात आहे. त्यामुळे सरकार आता या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याच्या तयारीत असल्याचे
संकेत त्यांनी दिलेले आहेत. मुद्दा क्रमांक 8, अण्णा हजारे आणि जलसंपदा विभागाचा वाद. जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या स्थलांतरावरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की त्यांनी स्वतः अण्णा हजारेची भेट घेतली असून त्यांचं समाधान झालेलं आहे. कार्यालयाचं स्थलांतर होणारच आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काही सवलती देण्यात आलेल्या आहेत. मुद्दा क्रमांक 9, जरांगे आंदोलन पुन्हा होणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील यांनी मोठा दावा केला. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारनं पूर्ण केलेल्या आहे. उर्वरित मागण्यावरही काम सुरू आहे. त्यामुळे जरांगेंना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पण या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावरून सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गोष्ट दुसरी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला थेट राजकीय अस्तित्वाची लढाई ठरवत मोठा राजकीय हल्ला चढवला. गोष्ट नंबर 3, कर्जमाफी, नीट घोटाळा, कोचिंग क्लासेस, मराठा आरक्षण, इंडिया आघाडी अशा अनेक मुद्द्यावर आगामी काळात राजकारण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहे. आता रोहित पवार विखे पाटलांच्या टीकेला काय उत्तर देतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. अन्नत्याग आंदोलन खरंच होतं का? आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार व विरोधकांमध्ये कोण वरचढ ठरतं? या संपूर्ण गोष्टीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही आम्हाला सांगा की रोहित पवारांचं आंदोलन योग्य वाटतं का? की विखे पाटील म्हणतात तसं हा फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.